नमस्कार. आज तुमचा बराच गडबडीचा दिवस आहे. आणखीन एक प्रेस कॉन्फरन्स आहे, त्याची मला जाणीव आहे. वेळेची जरा मागं पुढं झाल्याबद्दल थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. या आपल्याशी संवाद साधण्याकरता माझ्यासोबत आहेत आमच्या शहर काँग्रेस कमिटीचे नवीन अध्यक्ष निलेश खैरे, आमचे ज्येष्ठ नेते इथले शरद आहेर आणि श्री गायकवाड आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी. मला वाटतं काय एकदा मागच्या वर्षी आलो होतो मी, पण बहुतेक मोठा दौरा असा 4-5 वर्षानंतर होतो असं मला आठवतं. याच ठिकाणी खोलीत होतो मी. येताना सुरुवातीलाच पहिल्यांदाच मी समृद्धी मार्गावरून आलो आणि वाटलं की आपण लवकर पोचू म्हणून. पण समृद्धी मार्गावरून नाशिकला यायला कुठेही सायनेज किंवा पाट्या किंवा काही नसल्यामुळे आमचा रस्ता चुकला आणि बरंच आम्हाला फिरावं लागलं. एक मोठं शहर, आधुनिक शहर आहे, त्यामध्ये एक चांगलं रस्त्याला नावं असणं, सायनेज वगैरे असणं. आता नवीन तुमचे पालकमंत्री आले, ते करतील अशी मला अपेक्षा आहे. एक आधुनिक शहराकडे वाटचाल केली पाहिजे. माझ्यासारख्याला जरा हायवेवर नाशिकमध्ये यायला जर रस्ता चुकत असेल तर माझी चूक असू शकते, म्हणजे काही पाट्या नाहीत, काय नाहीत. आणि रस्त्याच्या खड्ड्याचा मी थोडा अनुभव घेतला येताना. पण खूप काल माझं एक व्याख्यान होतं, त्याकरता मी आलो होतो. काल राजीव गांधी जयंती होती आणि काल आमचे नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यतिथी होती. त्यांची 13 वर्षापूर्वी या विशिष्ट विचाराच्या लोकांनी हत्या केली होती आणि म्हणून मी तो कार्यक्रम घेतला. आणि त्याचा सकाळीच आम्ही काँग्रेस कमिटीमध्ये फोटोला पुष्पहार घालून श्रद्धांजली अर्पण केली होती. नंतर संध्याकाळी कार्यक्रम झाला. आजचा दिवस मी आहे आपला, मला वाटलं की आपल्याशी वार्तालाप करावा म्हणून आपल्याला बोलवले. मी काही सकाळपासून जे ऐकतोय धक्कादायक आहे सगळं ते, आणि त्यामुळे मी थोडेसे नाशिकच्या आणि राज्याच्या प्रश्नावर पहिल्यांदा बोलणार आहे आणि मग 1-2 राष्ट्रीय प्रश्नाबद्दल बोलणार आहे. नंतर आपण बोलू शकता. सगळ्यात जो ज्वलंत प्रश्न जो मला आढळला, लोकांनी जो तक्रार केली, आणि मी आणखीनही सांगू इच्छितो, कालच आमच्या शहर काँग्रेस कमिटीने निलेश खैरे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन अभियान सुरू केलं, हक्काचं शहर हक्काचं नाशिक. ते अभियान थोडं वेगळं आहे की ते काँग्रेसचं अभियान असं नाही आहे. आम्ही ते पीपल्स मुवमेंट, जन आंदोलन म्हणून करतो आणि सर्व NGOजना आम्ही त्यात घेऊन, पण सगळ्यांनी मिळून नाशिककरता आपण प्रयत्न करू, असं काही अशा स्वरूपाचं ते आंदोलन आहे. त्याचं अजून स्वरूप पुढं जायचं, पण त्याचं काल मी उद्घाटन केलं. आणि जी काही परिस्थिती चाललेली आहे त्याबद्दल त्या एका माध्यमातून आम्ही पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन सुरू करणार आहोत. काल तो कार्यक्रम झाला. सगळ्यात धक्कादायक जी बाब आहे, मला आता विश्वास बसला की आम्ही बऱ्याच वेळेला राष्ट्रीय पातळीवर बोलतो की जे युवकांचं आंदोलन झालं त्यामुळे ते क्रांतिकारक आंदोलन होतं, त्यामध्ये काही शंका नाही आहे. जे प्रस्थापित राजकीय पक्षांना शक्य झालं नाही ते त्या युवकांच्या आंदोलनाने करून दाखवलं आणि सरकारला एका मंत्र्याचा राजीनामा द्यावा लागला. पहिल्यांदाच 12 वर्षामध्ये मोदी सरकारच्या मंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून, त्यांनी स्वीकारली नाही पण त्याला जबाबदारी घ्यावी लागली आणि राजीनामा दिले. शेतकरी आंदोलनमध्ये सरकारला माघार घ्यावी लागली होती, पण त्यात 700 लोक मृत्युमुखी पडली होती. वर्षभर ते आंदोलन चाललं होतं. पण युवकांचं आंदोलन अगदी वेगळं होतं. मला वाटतं तशा प्रकारचं एक आंदोलन नाशिक शहरामध्ये करणं गरजेचं आहे. मी पाहिलं की नाशिकला कुंभमेळा होतो, एक हिंदू धर्मातला एक पवित्र सण आहे. मी मुख्यमंत्री असताना देखील एक अर्ध कुंभ किंवा कुंभ झाला होता, त्याला आम्ही काही निधी दिला होता कारण ते सुखसोयी झाल्या पाहिजेत. आत्ता जे मी काय बघतोय ते अतिशय शॉकिंग आहे, धक्कादायक आहे की गेल्या वर्षी मला वाटतं काहीतरी 3-3.5 हजार कोटीचा खर्च झाला होता. आता 35,000 कोटीचं बजेट काढलेलं आहे आणि कुठलंही सरकारी बजेट जे असतं ते 1.5 वाढतं संपेतोपर्यंत. म्हणजे ह्या ज्या सुविधा आहेत आणि या सुविधामध्ये कुठलाही प्रोजेक्ट रिपोर्ट, प्रकल्प अहवाल नाही आहे, कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस नाही आहे. यामध्ये लोड कॅरिंग कॅपॅसिटीचा विचार केला नाही, किती लोक येणार आहेत. मागच्या वेळेला काहीतरी 41 लाख लोक एकूण आले होते. आता सरकारचं म्हणणं आहे की 6 कोटी लोक येतील. खरं 6 कोटी येतील का, याचा कोणी अभ्यास केलेला आहे का, केंद्र सरकारने केलेला आहे का? आणि जर 6 कोटी लोक खरंच आले तर एवढा लोड
सिविक अम्युनिटीजवर तो झेपेल का याचा कोणी विचार केलेला दिसत नाही. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट केलेलं नाही, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट केलेलं नाही. आणि हा विषय फक्त मला वाटतं पैसे खाण्याचा विषय आहे, टेंडर काढण्याचा विषय आहे. मग कशा प्रकारे टेंडर काढली, कुठल्या कंपनीला मोठं कॉन्ट्रॅक्ट दिले, कोणाला सब कॉन्ट्रॅक्ट दिले, आणि कोण म्हणतं की हे केंद्र सरकार करतं आहे, अमित शहा करतायत, कोण म्हणतं माझा काही संबंध नाही. नवीन ऑथॉरिटी नाशिक रिजनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी केलेली आहे, ती अर्बन डेव्हलपमेंट मंत्र्यांच्या खाली असते. पण इथे एकनाथ शिंदेचा मला काहीच रोल दिसत नाही. इथं नवीन पालकमंत्री तुमचे नेमले त्याने म्हणजे ते आता नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखं वागतायत.